स्वस्थ जागी बसून घ्या. कम्फर्टेबल आहे अशा ठिकाणी बसा. शरीर हलकं सोडा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. शक्यतो दोन्ही हात मांड्यांवर, तळवे उघडे हाताचे आणि आकाशाकडे केलेले. बोटांमध्ये गॅप्स नको. जे रेकी शिकलेले आहेत, क्रिस्टल शक्ती शिकलेले आहेत, त्यांनी त्याचे आभार विधी व सिम्बॉल्स करावे. एक दीर्घ श्वास घे. हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. स्वतःला पारदर्शी काचेच्या बॉलमध्ये पहा. हे तुमचे दिव्य शक्तीचे सुरक्षा कवच आहे. हे करताना सर्व स्तरावर तुम्ही सुरक्षित राहणार आहात. तुम्हाला आणि ह्या काचेच्या बॉलला पांढऱ्या प्रकाशाने भरलेले बघा व त्यावर जांभळ्या रंगाचे आवरण पहा. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे पहा. हे तेजस्वी प्रकाश किरण माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे शरीरामध्ये घ्या. तुमचं संपूर्ण शरीर या पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. तुमचं शरीर म्हणजे जणू काही रिकामा ग्लास आहे. आणि मग दूध भरल्यावर तो ग्लास कसा दिसेल, तसं हे शरीर भरलेलं आहे. माकड हाडाच्या इथून मूलाधार चक्रातून हे तेजस्वी प्रकाश किरण धरणी मातेमध्ये खोलवर गेले आहेत असे पहा, जशी झाडांची मुळे जातात. सृष्टीतून सतत तुमच्या माथ्यावरून हा तेजस्वी प्रकाश, ही प्रकाश शक्ती तुमच्या शरीरात येत आहे. तुमचे शरीर त्याने भरून गेले आहे. जिथे जिथे वेदना जाणवताय, त्रास जाणवतोय, तो भाग तिथे लक्ष केंद्रित करा. वेदना जास्त असतील तर हिरव्या रंगाने तो भाग भरलेला बघा. गळा, जिथे आपलं आकाश तत्व आहे, विशुद्ध चक्र, जे जागृती व ज्ञानाचं स्थान आहे. शरीरातील वात, पित्त, कफ संतुलित राहण्याशी याचा संबंध आहे. व्यक्तीची अभिव्यक्ती इथे आहे. आज जे काही सगळं वातावरणात बिघडलेलं आहे, त्याचं महत्वाचं कारण असंतुलित आकाश तत्व आहे. संवादाचा अभाव आहे, विसंवाद आहे, समज, गैरसमज, वाद, अबोला,
तुटकपणा, एकलकोंडेपणा, मी आणि माझ्यापुरतं, हा दृष्टिकोन जो आला त्याने हे सर्व असंतुलित झालंय. त्याचं संतुलन करूया. संपूर्ण लक्ष तुमच्या गळ्यावर केंद्रित करा. तुमचा पूर्ण गळा, घसा, त्यातले सर्व पार्ट्स, टॉन्सिल्स आणि तुमचे कान ह्या पांढऱ्या प्रकाश शक्तीने भरलेले आहेत बघा. चेतना शक्तीला विनंती करा, जे जे माझ्या गळ्यामध्ये, घशामध्ये, कानांमध्ये असंतुलित आहे, जे जे तिथले ब्लॉकेजेस आहेत, तिथल्या वेदना आहेत, त्या सर्व मी ब्रह्मांडात विलीन करू इच्छिते. त्याकरता तुम्ही मला मदत करा. ही सर्व नकारात्मकता शांत स्वरूपात बाहेर पडून ब्रह्मांडात विलीन होत आहे. याकरता तुमची प्रकाश शक्ती पाठवा. प्रत्येक श्वासाबरोबर हिरव्या रंगाची प्रकाश शक्ती शरीरात घ्या. तुमचा गळा, मान, घसा, दोन्ही कान, टॉन्सिल्स सगळं ह्या हिरव्या रंगाने भरलेलं आहे असं बघा. आणि श्वास सोडताना काळ्या रंगामध्ये इथली सर्व नकारात्मकता, टॉक्सिन्स धरणी मातेमध्ये विलीन होत आहे. आपल्या मूलाधार चक्रातून जी प्रकाशांची मुळे धरणीत गेली आहेत त्याच्या माध्यमातून असे पहा, कल्पना करा. प्रत्येक श्वासाबरोबर हिरवा प्रकाश आत घ्या. श्वास सोडताना नकारात्मकता धरणी मातेत विलीन करा. त्यावेळी आत्मविश्वास ठेवा. हा भाव मनामध्ये ठेवा की तुमचं आकाश तत्व संतुलित होत आहे. तुम्ही रिलॅक्स्ड होत आहात. तुम्हाला जे म्हणायचे, बोलायचे ते योग्य वेळी, योग्य ठिकाणी, धैर्याने, आत्मविश्वासाने तुम्हाला बोलता येत आहे. हिरव्या रंगाची प्रकाश शक्ती आतून तुमचे हे सर्व अवयव, गळ्याचे, मानेचे, घशाचे, कानाचे, अगदी एखादं भांड कसं स्वच्छ धुवून काढतात तसं स्वच्छ करत आहे. ज्यांचा विश्वास आहे, श्रद्धा आहे आणि योग्य वाटत असेल त्यांनी ओम नमः शिवायचा जप केला तरी चालेल. घशाचं व गळ्याचं संतुलन राहण्यासाठी हा जप खूप उपयोगी पडतो. नमः शिवाय. तुम्ही तुमच्या टोनमध्ये, तुमच्या पद्धतीने म्हणू शकता. तर तुमचे हे सर्व अवयव, घसा, गळा, मान, कान पांढऱ्या प्रकाशाने भरा. गुलाबी रंगाच्या प्रकाशाने भरा. सोनेरी रंगाच्या प्रकाशाने भरा.
शुद्ध वाचा शुभता आपल्या आयुष्यात आणते. या हिलिंगच्या निमित्ताने ती शुभता तुमच्या आयुष्यात यावी म्हणून चेतना शक्तीने व धरणी मातेने जी तुम्हाला मदत केली आहे त्याबद्दल त्यांचे आभार माना. संपूर्ण लक्ष तुमच्या शरीरावर केंद्रित करा. आकाशातून येणारा पांढरा तेजस्वी प्रकाश पुन्हा एकदा तुमच्या शरीरात स्वीकारा. पूर्ण शरीर त्याने भरून टाका. लक्ष तुमच्या छातीच्या मध्यभागी केंद्रित करा. तिथून हा प्रकाश बाहेर पडत आहे. तुमची संपूर्ण ऑरा याने भरून टाकली आहे. तुम्ही ज्या खोलीत बसला आहात ती खोली त्याने भरून गेली आहे. तुमचे सर्व परिवारजन यात भरून गेले आहे, सामावले आहे. तुमची इमारत, सोसायटी, तुम्ही ज्या एरियात राहता तो एरिया, संपूर्ण पुणे शहर, पुणे जिल्हा, मुंबई शहर, महाराष्ट्र राज्य, संपूर्ण भारत देश, संपूर्ण जग, पृथ्वी माता, पृथ्वीचा गोल, संपूर्ण ब्रह्मांड या तेजस्वी प्रकाशाने प्रकाशमय झाला आहे. त्याला एका तुमच्या सहित काचेच्या बॉलमध्ये सामावून घ्या. सर्वत्र पवित्र शुद्ध मंगलमय वातावरण आहे. आनंदी वातावरण आहे. प्रसन्न चित्त आहे सर्वांचं. सृष्टीत सर्व गोष्टी खूप छान चालू आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट आहे. वाहणारा वारा आहे. वाहणारं पाणी आहे. शुद्ध स्वच्छ हवा आहे. पिकं आहेत छान. फळं, फुलं सगळं बहरलंय. मानवी जीवन खूप छान चालू आहे. प्रत्येक जण नैतिक जबाबदारीने कर्तव्य दक्ष राहून स्वतःचं आयुष्य जगत आहे. मी म्हणजे ब्रह्मांड आणि ब्रह्मांड म्हणजे मी, या भावनेने स्वतःची व सर्वांची काळजी घेत आहे. तुमच्या समोर काचेच्या बॉलमध्ये सर्व प्रसार माध्यम बघा. टीव्ही न्यूज चॅनल, सोशल मीडिया, यूट्यूब, व्हॉट्सॲप, भारतातली, पुण्यातील, जगभरातील सर्व काही प्रसार माध्यम त्या बॉलमध्ये सामावलेली आहेत. असं तुम्ही मनात म्हणा की ह्या बॉलमध्ये जगभरातील, भारत देशातील सर्व प्रसार माध्यम सामावलेली आहेत. हे इतकंसं डिक्लरेशन पुरेसं असतं सृष्टीसाठी. हा बॉल खाली धरणी मातेवर आहे असं बघा. पांढऱ्या प्रकाश शक्तीने तो भरा व त्या बॉल मधून ही प्रकाश किरण खाली खोलवर धरणी माते झाडांच्या मुळाप्रमाणे गेली आहेत असं बघा. संकल्प करा. सर्व प्रसार माध्यम नैतिक जबाबदारीने कर्तव्यनिष्ठ राहून
त्यांचं काम करत आहेत. सध्या जी कोरोनाग्रस्त परिस्थिती आहे, ह्याची सत्य व योग्य माहिती देत असतानाही त्याची मांडणी, त्याबद्दलचं बोलणं अशा पद्धतीने केलं जात आहे, जेणेकरून सर्वत्र सकारात्मक व्हायब्रेशन्स, फ्रिक्वेन्सीज निर्माण होत आहेत. ही परिस्थिती संपुष्टात येण्याच्या दृष्टीने, सर्वत्र सकारात्मक वातावरण राहण्याच्या दृष्टीने व लोक, सर्व मनुष्य प्राणी विश्वासाने, जिद्दीने याच्यावर मात करून बाहेर येईल, अशी त्याची प्रवृत्ती होण्याच्या दृष्टीने, त्याचं मनोबल वाढण्याच्या दृष्टीने. आणि बघा, त्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाचा प्रकाश जात आहे व त्यातली जी काही नकारात्मकता आहे ती त्या मुळांच्या माध्यमातून धरणी मातेमध्ये विलीन होत आहे. गुलाबी रंगाने भरलेलं बघा, सर्व नकारात्मकता धरणी मातेत विलीन होताना बघा. सोनेरी रंग, प्रत्येक रंग त्या बॉलमध्ये, सर्व गोष्टींमध्ये खूप छान मिक्स होत आहे, हिलिंग करत आहे, संतुलन करत आहे व त्यातली काढलेली नकारात्मकता धरणी मातेमध्ये विलीन करत आहे त्या मुळांच्या माध्यमातून. हिरवा रंग, निळा रंग, जांभळा रंग, प्रार्थना करा, हे परमेश्वरा, हे सर्व गुरुजन, एंजल्स, आम्ही तुम्हाला शरण आलो आहे. ही जी कोरोना निमित्ताने निर्माण झालेली रोगराई, महामारी आहे, ही परिस्थिती आम्ही तुम्हाला समर्पित करत आहे आमच्यासही. आता तुम्ही धावून या, मार्ग काढा, मार्ग दाखवा. याचं लवकर औषध मिळत आहे. आजारी लोक लवकर बरे होत आहेत. नवा संसर्ग थांबत आहे आणि सर्वत्र स्वास्थ्य, आरोग्य, शांती, समाधान प्रस्थापित होत आहे. दया करा, कृपा करा. तर तुम्ही ज्या बॉलमध्ये आहात, ब्रह्मांड ती तुमच्यापर्यंत सर्व गोष्टी सोनेरी रंगाने भरून टाका. निळ्या रंगाने भरून टाका. जांभळ्या रंगाने भरून टाका. तुमच्या हातामध्ये छान तबक आहे, खोलगट. प्रार्थना करा, परमेश्वरा चेतना शक्ती, जगभरात सर्वत्र कोरोनाच्या निमित्ताने जी महामारी, रोगराई परिस्थिती निर्माण झाली आहे, ही माणसाच्या अहंकारामुळे झाली आहे आणि अजूनही अनेकांचा हा अहंकार तसाच आहे.
चुका समजून घेणं, चुकांबद्दल माफी मागणं, समर्पण करणं, यापासून अजूनही अनेक जण वंचित आहेत व उलट या परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. सर्व सर्व स्तरावर जगामध्ये जिथे जिथे हा अहंकार आहे, ही नकारात्मकता आहे, कंट्रोलिंग नेचर आहे, ही सगळी नकारात्मकता तू ह्या तबकामध्ये गोळा कर. हे चेतना शक्ती, त्याकरता तू प्रकाश शक्ती पाठव. बघा आता सगळीकडून ही अहंकार रूपी नकारात्मकता, स्वार्थी वृत्ती, फक्त मी आणि माझं, ह्या विचारातून निर्माण झालेली नकारात्मकता, निसर्गाची अवहेलना, त्याबद्दलचा इग्नोरन्स, अशी सर्व नकारात्मकता त्या तबकामध्ये सामावत आहे. आणि हे तबक कधीच वाहून जाणार नाही. ते हवी तितकी गोष्ट सामावून घेऊ शकतात, कारण हे सृष्टीचं तबक आहे. समोर समुद्र देवता आहे, वाहणारा समुद्र, ज्याच्यामध्ये डिटॉक्सिफिकेशन करण्याची, विशुद्धीकरण करण्याची प्रचंड शक्ती आहे. आता ह्या तबकात झालेली सगळी ही नकारात्मकता त्याच्यात विसर्जित करा. ओता चक्क त्याच्यामध्ये. ते तबकही त्याला प्रदान करा, विसर्जित करा. तुमचा हात त्याच्यामध्ये धुवून घ्या कल्पनेमध्येच. नमस्कार करा. हे परमेश्वरा, शनिग्रह देवता, आमच्या सर्व अहंकाराबद्दल आम्हाला क्षमा कर. ईश्वरी ज्ञान, ईश्वरी तत्व ह्याची जाणीव ठेवून आम्ही प्रत्येक जण आयुष्य जगत आहे, याकरता तूच आम्हाला शक्ती, सामर्थ्य व कृपादृष्टी प्रदान कर, धैर्य प्रदान कर. जे काही चुकलंय त्याबद्दल आम्हा सर्वांना क्षमा कर. पण तूच आमचा तारणहार आहेस, आमच्या हाकेला धावून ये. आणि आता आकाशातून सोनेरी रंगाचा पाऊस पडत आहे बघा. ब्रह्मांड, पृथ्वी माता, जग, भारत देश, महाराष्ट्र राज्य, मुंबई शहर, पुणे जिल्हा, पुणे शहर, तुमचा राहता एरिया, सोसायटी, इमारत, तुमचं घर, तुमचे परिवारजन व तुम्ही स्वतः, सर्व काही या सोनेरी रंगात भिजून गेला आहे, सामावून गेला आहे बघा. तेजस्वी सोनेरीमय सर्व झालं आहे. सर्वत्र मंगलमय वातावरण आहे. पवित्र, शुद्ध वातावरण, आनंदमय, प्रसन्न वातावरण,
छान मंद असं संगीत, सुगंध दरवळलेला आहे. पशु, पक्षी, प्राणी, मानव सर्व आनंदी आहे. खुशहाल जीवन आहे. स्वास्थ्य, आरोग्य, सुरक्षितता, सुख, शांती, समाधानाने सगळं भरलेलं आहे. या सर्वांबद्दल परमेश्वराचे, चेतना शक्तीचे, सर्व गुरुजनांचे, एंजल्सचे, धरणी मातेचे, समुद्र देवतेचे, शनिग्रह देवतेचे आभार माना. जमिनीत खोलवर जी मुळं गेली आहेत ती आकुंचित करा. पायाच्या बोटांपासून ते माथ्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा. चेतनतेचा अनुभव घ्या. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. हळूहळू डोळे उघडत रूम मध्ये उपस्थित व्हा. थँक यू.